त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। नामासी विमुख तो नर पापिया, हरिवीण धावया न पवे कोणी। पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक, नामे तिन्ही लोक उद्धरती। ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीची, परंपरा त्याचे कुळ शुद्ध। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। लोकाभिराम मनरंगधीरम, राजीव नेत्रम रघुवंशनाथम। कारुण्य रूपम करुणाकरंतम, श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये। मनोजवं मरुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मंगल भवन अमंगलहारी, द्रवसु दशरथ अजर बिहारी। सिया राममय सब जग जाणे, करहु प्रणाम जोरी जुग पाणे। जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता। मस्तक माझा पायावर, संगमी नाना तीर्थे भ्रमे, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। आजच्या या भक्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, समाधीचे राजे अलंकापूर निवासी ज्ञानी यांचे शिरोमणी, योग्यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर भगवान यांचा हा चारचरणाचा हरिपाठ या प्रकरणातील 10व्या क्रमांकाचा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगामध्ये माऊली श्री ज्ञानोबारायांनी नामाचा महिमा विशेषत्वाने गायलेला आहे। नामाचा महिमा या अभंगामध्ये श्री ज्ञानोबारायांनी वर्णन केलेलं आहे। मला असं वाटतं की हा अभंग घेतल्यानंतर एकाही टाळकऱ्याने हातावर लिहून घेतला नाही, याचा मला खूप आनंद वाटला। एकाही टाळकऱ्याने खिशाचा पेन काढून अभंग हातावर लिहून घेतला नाही, म्हणजे असा अनुमान काढायला हरकत नाही की हा अभंग जवळजवळ सर्वांच्याच पाठ्यातला आहे। आणि हा अभंग जर पाठ्यातला नसेल तर त्याला वारकरी तरी कसा मानावा। ज्याचा हा अभंग पाठ नसेल त्याला वारकरी कसं काय म्हणता येईल। तो माळकरी असेल पण तो वारकरी नसेल। आणि म्हणून या ठिकाणी हा सर्वांच्याच परिचयाचा पाठ्यातला अतिशय सोपा आणि चिंतनीय अभंग सेवेकरता निवडलेला आहे। म्हणायला सोपा आहे पण अभंग चिंतनीय आहे। तशी संतांची भाषा ज्यांना सोपी वाटते त्यांच्या पायाची माती कपाळाला लावायला हरकत नाही।
त्यातले शब्द सोपे आहेत पण त्याचा अर्थ अत्यंत गहन आहे आणि म्हणून अतिशय चिंतनीय असलेला अभंग आज या ठिकाणी मी सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या या ठिकाणी हरिनाम सप्ताहातील प्रथम दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. खरं तर जेव्हा ही सेवा मी घेतली तेव्हा मला वाटते मी 12 तारीख की 13 तारीख घेतली होती. पण एका महाराजांचा फोन आला की तुम्ही तारीख बदलून देता का. म्हटलं ठीक आहे, मलाही मलंगडची यात्रा आहे, मलंगडमध्ये मी व्यस्त आहे आणि मी त्यांना पटकन तारीख बदलून दिली. आज या ठिकाणी प्रथम दिवस माझ्याकडे आलेला आहे. परमश्रद्धेय परमपूजनीय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान श्री गुरु गोविंद महाराज वाहळकर यांच्या प्रेरणेने सुरू झालेला हा सप्ताह, यावर्षी सप्ताहाला 14 वर्ष पूर्ण होत आहेत. बाबांचे सुपुत्र हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज वाहळकर यांचं मार्गदर्शन, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू परमपूजनीय आमचे गोविंद महाराज शास्त्री यांचं पारायणाचं नेतृत्व व्यासपीठ या ठिकाणी ते ज्ञानेश्वरीचं सांभाळतात. आणि त्याचबरोबर या ठिकाणी साथीला असलेली आमची आळंदीकर मंडळी, त्याच्यामध्ये मुकुंद महाराज असतील, त्यांच्यासोबत आलेली गायक मंडळी आहे. या परिसरातील अतिशय तरबेज असलेले दोन्ही मृदंग वादक, तुमच्यासारखे सर्व अधिकार संपन्न श्रोते मंडळी माझ्यासमोर बसलेली आहेत. आणि या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला थोडासा सुरुवात करायला विलंब झालेला आहे. मी 5-10 मिनिटं लेट आल्यानंतर कीर्तन थोडंसं लेट सुरू झालंय आणि म्हणून आता अभंगामध्ये प्रवेश करायला माझ्याकडे जवळजवळ माझ्या घड्याळामध्ये 8 वाजलेले आहेत. म्हणजे नियमाप्रमाणे 1 तास माझ्याकडे उरलेला आहे. जेवढा वेळ खटवांग राजाला होता तेवढाच वेळ माझ्याकडे, 1 तास उरला खटवांग रायाशी, तेवढा माझ्याकडे प्राप्त झालेला आहे. आता माझी भाग्यदशा उदयाला येते का काय ते आपण त्याचा विचार आपण करूया. आणि म्हणून या सप्ताह मंडळाला माझ्याकडून मी शतशः धन्यवाद देतो. अधिक विस्तार काही करत नाही, पण त्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद याकरता मी देतो की 14 वर्ष वारकरी संप्रदायातील सर्व संत मंडळीचे विचार ते लोकांपर्यंत पोचविण्याचं महान कार्य करीत आहेत. जीवन जगत असताना आपल्या प्रत्येकाच्या जीवनातला एक अनुभव आहे. आज जर बघितलं तर मानवी जीवन जे आहे सध्या, या मानवी जीवनामध्ये जरी माणसं म्हणत असली की आमच्याकडे काही कमी नाही, तरी सुद्धा मात्र तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की तुमच्याकडे समाधान आहे का. तुम्ही तुमच्या मनाला विचारा तुमच्याकडे शांती आहे का. तुम्ही तुमच्या मनाला विचारा की तुमच्याकडे सुख आहे का. तुम्ही तुमच्या मनाला विचारा तुमच्याकडे स्वस्थता आहे का. आज माणसं अत्यंत अस्वस्थ आहेत, माणसं बैचेन आहेत, माणसांकडे शांती नाही, माणसांकडे सुख नाही, आपल्याकडे समाधान नाही आणि म्हणून आपलं जीवन अत्यंत बैचेन आहे. लक्षात ठेवा, ज्या शांतीसाठी आम्ही आयुष्यावर प्रयत्न करतो आपण अशांत जीवन जगतो आणि अशांत जीवन जगतानाच आपण मरतो हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून जगातील भौतिक साधनं तुम्हाला भौतिक सुख देऊ शकतील, पण तुमच्या मनाला समाधान पाहिजे असेल तर परमार्थाशिवाय दुसरा पर्याय नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून कोणी विचारलं की परमार्थ का करायचा, देहाला झालेला रोग तुमचे डॉक्टर बरे करू शकतात, पण मनाचा रोग डॉक्टर बरा करू शकत नाही. आणि मनाचा रोग घालवण्यासाठीच परमार्थ आहे. आणि आपण सगळे आज मनोरुग्ण आहोत, आपण सगळे मनोरुग्ण आहोत, हे तुम्हाला कबूल करावं लागेल. तुम्ही म्हणाल मनोरुग्ण म्हणजे आमच्याकडे सगळं असून सुद्धा आमच्याकडे सुख नाही. एक वाक्य आहे का, आज आमच्याकडे काही कमी आहे म्हणून आम्ही दुःखी नाही, आमच्याकडे काही कमी आहे म्हणून आम्ही दुःखी नाही, पण माझ्यापेक्षा समोरच्या माणसाकडे जास्त आहे या विचाराने आम्ही दुःखी आहोत. आणि म्हणून जीवनामध्ये समाधान कसं मिळवावं याच्यासाठी एकमेव साधन आहे संतांचं वाङ्मय, संतांचे विचार. आणि 14 वर्ष तुम्ही या ठिकाणी हे संतांचे विचार देण्याचं कार्य विविध कीर्तनकाराच्या माध्यमातून करीत आहात. म्हणून मी परमेश्वराला विनंती करीन की परमेश्वरा, तुझ्याकडे एकच मागणी मागतो का जी माणसं ही धर्म जगवतात, धर्म जिवंत राहावा अशी ज्यांची तळमळ आहे, आणि म्हणून या सगळ्या लोकांसाठी तुझ्याकडे एकच मागणी मागतो, हो, नामा म्हणे तया असावे कल्याण,
ज्यामुखी निधान पांडुरंग परमेश्वरा त्या सगळ्यांचं कल्याण करा अशी मागणी कीर्तनाच्या सुरुवातीलाच पांडुरंगाकडे करतो. कारण धर्म जगवणारी माणसं सुखी राहील तर धर्म जगू शकतो आणि धर्म जगला की मानवी जीवनामध्ये सुख मिळू शकतो. कारण सुख हे धर्मावर आधारलेलं आहे. असो, आज प्रथम दिवस आहे. वारकरी संप्रदायाचा एक अलिखित नियम आहे. वारकरी संप्रदायाचा एक नियम आहे की पहिल्या दिवशी कीर्तन असेल तर कीर्तनकारांनी पहिल्या दिवशी नामाचा महिमा गावा, अशी मर्यादा आहे, असा दंडक आहे. आणि म्हणून मोठी माणसं जे सांगतात की तर आपलं डोकं न चालवतात त्यांच्या पावलात पाऊल टाकून चालावं. यद्यदा आचरती श्रेष्ठस्तत्त देवे तरोजनः. आणि म्हणून भगवान श्री ज्ञानोबाराय म्हणतात, येत वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविते. जिथे मोठी माणसं आम्हाला जे सांगतात, ज्या अर्थी ते आम्हाला सांगतात म्हणजे त्याच्यामध्ये आमचं कल्याण आहे. लक्षात ठेवा, जेव्हा आम्ही आमचं डोकं चालवतो, स्वतःचं डोकं, विचारवंतांच्या विचाराचा आश्रय न घेता माणसं जेव्हा स्वतःचं डोकं चालवत ना, तेव्हा माणसं अडचणीमध्ये येतात. लक्षात ठेवा, एखादा माणूस पैशाने श्रीमंत असेल पण सगळ्याच गोष्टी पैशाने मिळतात असं नाही. तसं तुम्ही कितीतरी श्रीमंत असलात तरी, आम्ही श्रीमंत जरी असलो तरी मात्र आम्हाला आमचं जीवन जगण्यासाठी आमच्या डोळ्यासमोर कुणाचा तरी आदर्श ठेवणं हे महत्वाचं आहे. ज्यावेळी आम्ही संतांचे विचार आमच्या डोळ्यासमोर ठेवतो, जीवनामध्ये अडचणी येत नाही. न पडे गुंथा कोठे काही, हे लक्षात ठेवा. म्हणून मोठी माणसं आम्हाला जे सांगतात त्या मार्गाने चालणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून पहिल्या दिवशी मंगल असलेलं, पवित्र असलेलं श्री भगवंताचं साच सत्य नामस्मरण करावं, नामचिंतन करावं, असा संतांचा एक नियम आहे. दुसरी गोष्ट अशी की हा अभंग मी सेवेकरता का निवडला, त्याची दोन कारणे मी तुमच्यासमोर ठेवतो. पहिली गोष्ट अशी की आज मी दुपारी टीव्हीला एक बातमी पाहिली. आमचे एक मित्र आहेत पत्रकार सुशील कुलकर्णी म्हणून, तुम्ही पाहिले असाल त्यांना, बऱ्याचदा तुम्ही टीव्हीवर पाहता त्यांना. त्यांचा एक चॅनल टीव्हीवर चालतो ॲनालायझर म्हणून. ते प्रयागला गेले सध्या आणि ते प्रयागला गेलेले आहेत आणि त्यांनी सर्वांना आवाहन केलंय. नागपूर सोडून ते जबलपूर पासून पुढे चालले असताना त्यांनी सगळ्यांना आवाहन केलंय का येणाऱ्या माणसांनी गाडी घेऊन येऊ नका म्हणून. प्रयागला जी माणसं चालले स्नानासाठी त्यांनी गाडी घेऊन येऊ नका असं त्याने आवाहन केलंय. कारण 200-300 किलोमीटरची ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि तुम्ही 12 तारखेला सुद्धा तिथे पोचाल का न पोचाल याची गॅरंटी नाही, शाश्वती नाही. आणि म्हणून प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे. आणि टीव्हीवर सुद्धा ही बातमी चालू आहे की सध्या प्रचंड चारी बाजूने प्रयाग क्षेत्रामध्ये महाकुंभामध्ये त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी बरेचसे लोक चाललेले आहेत आणि त्यांच्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे. मग आता आम्हाला तिथं जायचं होतं पण वाहतूक कोंडी आहे आणि चेंगराचेंगरी होते म्हणून आता आम्ही जाऊ शकत नाही. मग आता आम्ही काय केलं पाहिजे, त्यांच्यासाठी हा अभंग आहे. जे नाराज झालेले आहेत की आम्ही तिथं जाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी हा अभंग आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की या वारकरी संप्रदायाचा पाया श्री ज्ञानोबारायांनी घातला. या वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे माझे ज्ञानेश्वर महाराज आहेत. मग ज्या ज्ञानोबारायांनी माझ्या वारकरी संप्रदायाचा पाया घातला म्हणजे या सप्ताहाच्या सुरुवातीला सुद्धा ज्ञानोबारायांचा अभंग घेऊन बरं का त्याची सुरुवात करावी म्हणून हा ज्ञानोबारायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आणि शिवाय हा हरिपाठ ज्ञानोबारायांच्या हरिपाठातला आहे. माऊली श्री ज्ञानोबारायांचं जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयातील हरिपाठ प्रकरणातील हा अभंग आहे. ज्ञानोबारायांच्या सगळ्या ग्रंथांपैकी हरिपाठ जो ग्रंथ आहे हा अत्यंत लहान आहे. तशी चांगदेव 65 लहान आहे. आपण चांगदेव 65 पर्यंत कधी नाही पोचलात म्हणून मी आपल्यासाठी सांगतो की आपल्यासाठी एकदम कमी लहान असलेला ग्रंथ म्हणजे हरिपाठ आहे. पण जरी हरिपाठ दिसायला लहान असला तरी त्याचं महत्व कमी आहे असं कोणी समजू नये.
काय होतं नेमकं की माणसाची किंमत आहे ना त्याच्या आकारावरून ठरवतात. कधी कधी माणसं एखाद्या वस्तूची किंमत त्या वस्तूच्या आकारावरून ठरवतात. परंतु माऊली श्री ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्ञानोबाराय म्हणतात सूर्याचं बिंब तुमच्या बसकेत मावेल एवढं आहे. एवढं सकाळी उठून तुम्ही सूर्याकडे असं बघितलं आणि अशी तुमच्या हाताची, याला बसक म्हणतात त्याला, अशी जर केली तर ते सूर्यबिंब तुमच्या बसकेमध्ये मावू शकतं. इतकं लहान तुम्हाला ते दिसतं. पण बसकेमध्ये जरी सूर्यबिंब मावत असलं तरी तो तेवढा सूर्य आहे का? नाही. बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशात त्रिभुवन थोकडे. दिसायला सूर्यबिंब लहान आहे पण त्याचा प्रकाश हा त्रिभुवनामध्ये पुरून उरलेला आहे. त्याप्रमाणे एखादी वस्तू लहान असली म्हणजे तिचं महत्त्व कमी आहे असं कोणी समजू नये. हरिपाठ असा ग्रंथ आहे की हरिपाठाला इतर कुठली विशेषणं देण्यापेक्षा मी हरिपाठाला कल्पवृक्ष म्हणतो. काय म्हणतो? कल्पवृक्ष. ज्या कल्पवृक्षाखाली माणसं बसली की त्याने जे इच्छा करावी ते त्याला प्राप्त होतं त्याला म्हणतात कल्पवृक्ष. थाप टाका. कल्पतरू खाली कल्पतरू त्याला ते फळ देत असतं. मग तसं हरिपाठ वाचणाऱ्याने, हरिपाठाचं चिंतन करणाऱ्याने ज्या फळाची अपेक्षा करावी ते फळ हरिपाठ त्याला देऊ शकतं. आणि म्हणून शब्द कमी पण अर्थ गहन त्याला सूत्र म्हणतात. तसं हरिपाठ म्हणजे श्री ज्ञानोबारायांचं सूत्र आहे. मी तर म्हणेन की वारकरी संप्रदायाची संध्या म्हणजे हरिपाठ आहे. संध्या ब्राह्मणाची जी संध्या आहे तशी वारकऱ्याची संध्या. काही वारकरी मी प्रत्यक्ष बघितलेत तर दिवसातून 3 वेळा हरिपाठ म्हणतात. काही वारकरी 2 वेळा हरिपाठ करतात, काही एकदा करतात, काही कधीतरी वाचतात, काही कधीतरी करतात हरिपाठ. वारकरी म्हटलं की त्याच्या जीवनामध्ये नित्यनेमाला अनन्य साधारण महत्व आहे. ज्याप्रमाणे एखादी मुलगी आता माहेरून सासरला गेली की तिला नवीन नियम लागू होतात त्याप्रमाणे आम्ही सामान्य जीवनातून जेव्हा वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश करतो आम्हाला एक आचारसंहिता लागू होते. लक्षात ठेवा. माळ घातली म्हणजे भागलं नाही. आणि म्हणून माळ देणारे जे गुरु असतात ना ते जर खरंच संप्रदायिक असतील तर ते पहिलं सांगतात की पहिला तो हरिपाठ पाठ करा, बाकीचं काही नंतर करतो. फक्त गुरु संप्रदाय घातला पाहिजे. ते सांगतात पहिला तू हरिपाठ पाठ कर, बाकी नंतर बाकी सगळ्या गोष्टी करा. सकाळी काकडा, संध्याकाळी हरिपाठ, बरं का. देवासमोर नामचिंतन करणं, तुळशीला प्रदक्षिणा करणं वारकऱ्याचा नियम आहे. हे सगळं जेव्हा आम्ही कीर्तनामध्ये सांगतो ना तेव्हा ज्यांच्या गळ्यामध्ये माळा नाही ते लगेच हसायला सुरुवात करतात. ते म्हटले बरं झालं, म्हटले बुवा लोकांच्यावरच आलं, सगळं आलं ते आलं. सकाळी त्यांनी काकडा करावा, संध्याकाळी हरिपाठ करावा, आमचं बरं आहे, उठलं का खायचं फक्त. असं नाही. ज्याला देवानी माणसाचं शरीर दिलंय तो कुणी का असेना पण त्याच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये नित्यनेमाला अतिशय महत्व आहे. थोडंसं लहान तोंडी मोठा घास घेतो, वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही जरी स्वतःला माणूस म्हणून घेत असाल आणि नित्यनेम करीत नसाल तर संत तुम्हाला माणूस म्हणायला तयार नाही.
ते म्हणतात काही नित्य नेमाविन अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. नित्य नेमाशिवाय अन्न कुत्रा खातो, माणसं खात नाही. तुम्ही कुत्र्याच्या पुढे असं ताट ठेवा किंवा जेवण टाका, तो असं म्हणतो का अजून मी माळ जपली नाही म्हणून, मी नंतर खाईन. माळ जपल्या वाचून, तुळशीला नमस्कार केल्या वाचून, गंध लावल्या वाचून जी माणसं जेवतात त्यांना माणूस म्हणून घेण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये नित्यनेमाला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि त्यातल्या त्यात हरिपाठ ही वारकऱ्याची संध्या आहे. अजून एक गोष्ट सांगतो, हरिपाठ म्हणजे वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक माणसाची पहिली पायरी आहे. तिथून सुरुवात आहे. हरिपाठ ही पहिली पायरी आहे, लक्षात ठेवा. काय झालं नेमकं, आता काही लोकांनी पायरी सोडली आणि एकदम कळसापर्यंत पोहोचले. म्हणजे आधी कीर्तन करायला शिकायला लागले, नंतर हरिपाठाकडे वळले. खरं म्हणजे शोकांतिक आहे. एका बुवाच्या खांद्यावर हरिपाठाला विना दिला, त्यांनी मोबाईल काढला समोर. हो, एका कीर्तनकाराच्या खांद्यावर जेव्हा विना दिला त्यांनी खिशातून मोबाईल काढला. मग त्यांना विचारलं, म्हटलं तुमचा हरिपाठ पाठ नाही? नाही म्हटला, थोडा चुकतो माझा. याचा अर्थ तू रोज करीत नाही. ज्या अर्थी तू लोकांना कीर्तन सांगत असशील पण तुझा हरिपाठ म्हणताना चुकतो, याचा अर्थ तू रोज हरिपाठ म्हणत नाही. हे तू सिद्ध केले जगासमोर. हरिपाठ ही पहिली पायरी आहे. हरिपाठ कल्पवृक्ष आहे. हरिपाठामध्ये किती फळ आहेत. पहिलं फळ, तेने मुक्तिचारी साधलेल्या. दुसरं फळ, पुण्याची गणना कोण करी. तिसरं फळ, पापे अनंत कोटी गेली त्याची. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला फळ सांगतो पुढे. हरिपाठाचं फळ, पवित्र तो होय देह त्याचा, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, सकळही घडले तीर्थाटन, रामकृष्ण नामी उन्मनी साधली. त्याला सगळ्या सिद्धी मिळतात. किती फळं हरिपाठामध्ये सांगू बरं का. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, हरिपाठ करणाऱ्या माणसांना भूताची बाधा होत नाही. पळे भूत बाधा भेणे त्याची. आणि एवढं ऐकून सुद्धा काही माणसं म्हणतील आम्ही हरिपाठ नाही करणार, जा तुला काय करायचं ते कर. त्यांच्यासाठी ज्ञानोबाराय म्हणतात, यमाचा पाहुणा प्राणी होय, प्राणी होय, यमाचा पाहुणा नरकची पैजाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिवी जन्म नरकची पैजाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. म्हणजे हरिपाठ बरं का,
न करणारे ज्ञानोबाराय म्हणतात तो यमाचा पाहुणा होतो. ठीक आहे, असो. ज्या हरिपाठामध्ये श्री ज्ञानोबारायांनी पुन्हा पुन्हा हरिनामाचा महिमा गायलेला आहे. हरेर नाम, हरीच्याच नामाचा महिमा ज्याच्यामध्ये पुन्हा गायलेला आहे. वेदाने परमात्म्याचा निर्देश करताना ज्या हरिनामाचा विचार जगासमोर मांडलेला आहे तोच हरी आणि त्या हरीचं नाम या हरिपाठामध्ये श्री ज्ञानोबारायांनी गायलेलं आहे. माऊली श्री ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, माऊली श्री ज्ञानोबारायांचा अमृत अनुभव. हे माझं बोलून झालं का थाप मारायची? माझं बोलून झालं का मग मारायची थाप. आता मारा. विठ्ठला विठ्ठला सतत थापा मारल्या तर मला बोलता येत नाही ना. थापा तशा घातकच असतात. त्या कीर्तनात असं नाही तर एरवी सुद्धा असं. कीर्तनामध्ये थापा चालत नाही म्हणून मारत. शास्त्री महाराज कुठे लांब बसलेत का कुठे दिसत नाही मला. कुठे खुर्चीत बसून ऐकता वाटतं. ठीक आहे. माऊली श्री ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी. काय त्या ज्ञानेश्वरीचा महिमा आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण नेतृत्व करणाऱ्या शास्त्री महाराजांना सांगा दररोज आम्हाला 15 मिनिटं ज्ञानेश्वरीचं महत्व सांगा म्हणून. साचची बोलाचे नवे हे शास्त्र, संसार जिनणे हे शस्त्र, आत्मा अवतरविती मंत्र अक्षरे ये. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या नसून ज्ञानेश्वरीतल्या ज्या ओव्या आहेत म्हणजे आत्म्याला प्रगट करणारी ती अक्षरं आहेत. परंतु ती ज्ञानेश्वरी कळण्यासाठी अर्जुनाच्या पंक्तीमध्ये बसावं लागतं. जास्त विस्तार करत नाही कारण मला कीर्तन वेळेस संपवायचं आहे. अर्जुनाच्या पंक्तीमध्ये बसावं लागतं. अर्जुनाच्या एवढी योग्यता नाही झाली तरी किमान पारायण करणाऱ्यांच्या अंगी ज्ञानेश्वरी समजून घ्यायची इच्छा आहे. त्याच्या अंगी 4 गुण असले पाहिजे. त्याचं मन चांगलं असलं पाहिजे, त्याची बुद्धी स्थिर असली पाहिजे, तो त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाशी अनन्य असला पाहिजे आणि नंबर 4 त्याच्याकडून कोणाची निंदा घडता कामा नाही. ज्ञानेश्वरी पारायण करणारी माणसं जर निंदा करीत असतील तर आयुष्यभर ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर सुद्धा ज्ञानेश्वरी कळणार नाही. हे लक्षात ठेवा. म्हणून या लागी सुमनो आणि शुद्धमती जो का अनिंदकू अनन्य गती पैगा गोप्य ही तया प्रती सावळी जी सुखे. जे गुह्य भगवंताने अर्जुनाच्या समोर प्रगट केलंय तेच गुह्य श्री ज्ञानोबाराय जर आमच्या समोर प्रगट करतात तर आमची सुद्धा पात्रता तेवढी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून जो मने काया वाचा सेवक होईल याचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. ज्ञानेश्वरी सारखा जगाच्या पाठीवर दुसरा ग्रंथ नाही. तुम्ही सगळं जरी जगातले ग्रंथ वाचले आणि ज्ञानेश्वरी नाही वाचली तुम्ही काहीच नाही वाचलं. आणि म्हणून जगाच्या पाठीवर असलेले बाकीचे ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी यातला फरक मी फक्त तुम्हाला एका शब्दात सांगतो. बाकीच्या ग्रंथांमध्ये इतरांच्या कथा आहेत आणि ज्ञानेश्वरीमध्ये तुमची स्वतःची कथा आहे. आणि म्हणून इतरांचं जीवन निहाळता निहाळता आपलं आयुष्य कधी निघून जातं कळत नाही. आपल्या जीवनाचं स्वतःच्या जीवनाचं सिंहावलोकन करायला आम्हाला वेळ मिळत नाही. ज्ञानेश्वरी आम्हाला आतमध्ये पाहायला शिकवते, स्वतःमध्ये वाकून पाहायला शिकवते ती ज्ञानेश्वरी. पण ती वाचण्यासाठी ती कळण्यासाठी अधिकारी असावा लागतो. अमृतानुभव तर सिद्धानुवादच आहे. सांगदेव 65 सुद्धा 1400 वर्ष जगलेल्या सांगदेवाला दिलेला प्रसाद आहे. जो काळाशी झुंजतो त्याला दिलेला प्रसाद सांगदेव 65 आहे. हे सगळे ग्रंथ पंढरपुरामध्ये राहून चातुर्मासामध्ये समजून घ्यावे लागतात विचारवंतांकडून. लक्षात ठेवा. आणि म्हणून माझ्या ज्ञानोबारायांनी सगळ्यांचाच विचार केलाय. एका माणसाचा प्रश्न आहे आम्हाला. ज्ञानेश्वरी सांगितली, अमृतानुभव सांगितला, सांगदेव 65 सांगितली, मग तरी सुद्धा ज्ञानोबारायांना हरिपाठ सांगण्याची इच्छा का झाली हा त्याचा प्रश्न. एवढं सगळं भांडवल केल्यानंतर सुद्धा ज्ञानोबारायांनी हरिपाठाची निर्मिती का केली असावी. मी म्हटलं हरिपाठाची निर्मिती का केली याची पुष्कळ कारणं आहेत. पण तुला एक सांगतो, ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाची निर्मिती का केली त्याचं पहिलं उत्तर आहे. ज्ञानाबाई माझे अनाथाची माय, ज्ञानाबाई माझे अनाथाची माय, ज्ञानाबाई माझे अनाथाची माय.
अनाथाची माय. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज अनाथाची माय. मग अनाथ कोण? आम्ही सगळे अनाथ आहोत. जरी आम्ही स्वतःला सनाथ समजत असलो तरी आम्ही सगळे अनाथच आहोत, हे लक्षात ठेवा. खरं म्हणजे जेवढे जेवढे माणसं जेवढे आपल्या इंद्रियांना विषयांची गोडी लावून विषयांच्या आहारी ज्यांचे इंद्रिय सगळे अनाथच आहेत की, बरं का. आम्ही दुबळे आहोत, आम्ही दीन आहोत, आम्ही अनाथ आहोत. एका शब्दामध्ये तुकोबाराय म्हणतात, जे देवाला विसरले ते खरे दुबळे. तुका म्हणे दुबळे कोण कोण, गेले वासुदेवाशी विसरून गा. आम्ही दुबळे आहोत, आम्ही दुर्बळ आहोत, आम्ही अनाथ आहोत. आणि आमच्या सगळ्यांची आई श्री ज्ञानेश्वर महाराज आहे. ज्ञानोबारायांनी सगळ्यांचाच विचार केलेला आहे. जी सर्व मुलांना सारखं प्रेम करते तिलाच माऊली म्हणतात. आणि म्हणून माझ्या श्री ज्ञानोबारायांनी हरिपाठाची निर्मिती केली. त्या हरिपाठाच्या अभंगांचा जर आम्ही विचार केला तर बाकीच्या ग्रंथांमध्ये फलश्रुती शेवटी आहे, पण हरिपाठामध्ये ज्ञानोबारायांनी पहिल्या अभंगातच फलश्रुती सांगितली. कारण जगातला मूर्खातला मूर्ख माणूस जरी असला तरी तो फळाच्या आशेशिवाय काम करीत नाही. हो, मूर्ख माणूस जरी असला तरी तो फळाच्या आशेशिवाय काम करीत नाही. आणि संसारातली माणसं सुद्धा जिथं फळ आहे तिथं प्रवृत्त होतात. म्हणून हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी फळाची आशा दिली. तुम्ही जर हरिपाठ केलं तर तुम्हाला 4 मुक्ती मिळतील. 3 मुक्ती 4 साध्य. तुमच्यापैकी त्र्यंबकेश्वरची वारी किती लोकांनी केली? म्हणजे बसने म्हणा, पायी म्हणा, किती लोकांनी? करा वर हात जरा, इतक्या लोकांनी. बरं, त्याच्यापैकी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा किती लोकांनी केली? वा, छान. बाकीच्यांचे हात खाली आहेत, त्यांना घेऊन जा कधीतरी सोबत, मग त्यांना कळणार. ज्यावेळी तुम्ही ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करता, पहिल्यांदा जे प्रदक्षिणाला गेले, मी पहिल्यांदा जे गेले त्यांचं सांगतो तुम्हाला. सकाळी 4ला निघतात लोक, पहाटे 4 वाजता अंधार असतो. आणि त्या अंधारामध्ये चालताना रस्ता दिसत नाही, काय नाही, माणसं झपाझप चालतात. पण एकदा गौतम ऋषीजवळ पोचले तर तेव्हा सकाळी साधारणतः 6, 6:30, 7 वाजलेले असतात तिथं जाईपर्यंत. आणि मग रस्ता दिसायला सुरुवात होते. मग मागे वळून बघतात, म्हणजे आम्ही एवढं चाललो आणि पुढे आम्हाला आता एवढं चालायचं आहे. मग पुढे चालत असताना जेव्हा तो उतार खाली माणसं उतरतात, मग जुन्या माणसांना विचारतात, अजून किती लांब आहे? हो, अजून किती लांब आहे? ते म्हटले काय नाही, ते आंब्याची झाडं दिसतात ना, तिथं गेलो की आलाच रस्ता. त्या आशेने माणसं चालतात. पुढे गेल्यानंतर अजून किती लांब आहे? हो, काय नाही म्हटले, तो तलाव दिसतो ना, तिथं गेलो की आला रस्ता. त्या आशेने माणसं चालतात, तिथं गेलो की आम्ही पुढे पोचणार आहोत. तसं फळाच्या आशेने का होईना पण माणसं परमार्थ करतील. म्हणून ज्ञानोबारायांनी पहिल्या अभंगात सांगितलं, 3 मुक्ती 4 साधिल्या. लोक म्हटले पण वेदाने अनेक साधनं सांगितलेली आहेत मुक्ती मिळवण्याची, भरपूर साधनं सांगितलेली आहेत वेदाने. अधिकार परत्वाने वेदाने मुक्तीची, पुण्यप्राप्तीची, पापनिवृत्तीची पुष्कळशी साधनं सांगितलेली आहेत. मग आम्ही हरिनाम का करावं? माऊली श्री ज्ञानोबाराय म्हणतात, ज्या वेदाने अनेक मार्ग सांगितलेले आहेत पुण्यप्राप्तीचे, पापनिवृत्तीचे, मुक्तीचे, तो वेद सुद्धा आमच्या हरीच्या भजनाशिवाय दुसरं काही करत नाही. म्हणून चहुवेद जाण साई शास्त्री कारण, 18ही पुराणे हरीशी गाती. तुम्ही योगादी साधनं कराल बरं का, ते योगादी साधनाने तुम्हाला सिद्धी मिळेल असं मला वाटत नाही. म्हणून तुम्ही हरीचं नाम करा. मग काही विचारवंत लोकांनी असा मार्ग शोधून काढला. ते म्हणतात आम्हाला आमची पापच घालवायची आहेत, पुण्यच मिळवायचंय आम्हाला. लक्ष देऊ नाही का? आम्हाला आमची पापं घालवायची आहेत, पुण्य मिळवायचे. मग आम्ही भजन कशासाठी करावं? त्याच्यासाठी एक सोपा मार्ग आहे ना. आता भरपूर यात्रा कंपन्या झालेल्या आहेत, यात्रा कंपन्या, आणि त्यातल्या त्या यात्रा कंपनी तर आहेतच, पण आमच्या वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांनी सुद्धा आता यात्रा ज्या सुरू केलेल्या आहेत भरपूर. कुणी काशी यात्रा, कुणी 4 धाम यात्रा, कुणी दक्षिण यात्रा. मग आता यात्रा आमचे सगळे वारकरी जर काढतात तर आम्ही त्यांच्याकडे त्यांनी ठरवलेली विशिष्ट रक्कम आम्ही भरू आणि आम्ही 4 धाम यात्रा करू. काही वेदामध्ये तीर्थयात्रा हे सुद्धा पुण्यप्राप्तीचं साधन सांगितलेलं आहे. आणि म्हणून आम्ही
थोडेफार काही पैसे असतील त्यांना आम्ही देऊ, उरलेले आम्ही बसमध्ये बसल्यावर देऊ आणि तीर्थाला जाऊन आम्ही त्या ठिकाणी आमची पापं घालू, आम्ही पुण्य मिळू आणि त्याच्याद्वारे आम्ही आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून परमानंद स्वरूपाची प्राप्ती करू. माऊली श्री ज्ञानोबाराय म्हणतात, ठीक आहे, तुम्ही जगातले सगळे तीर्थ फिरा, जगातले सगळे तीर्थ फिरा आणि जगातले सगळे तीर्थ फिरून तुम्ही कुठे या, ज्या ठिकाणी सध्या महाकुंभ चालू आहे तिथं तुम्ही या. ऐका बरं का, आता सर्व तीर्थ फिरा आणि सर्व तीर्थ करीत करीत तुम्ही महाकुंभामध्ये या आणि जिथं बरं का सगळ्या आखाड्याचे संत जिथं स्नान करतात, ज्या संगमामध्ये, तिथं तुम्ही स्नान करा. पण तुमची जर देवाच्या भजनावर श्रद्धा नसेल तर जगातले तीर्थ काय, पण तो त्रिवेणी संगम सुद्धा तुम्हाला पवित्र करू शकत नाही. अभंगाचं पहिलं चरण. तीर्थयात्रा करा, जगातले सगळे तीर्थ फिरा. नाना तीर्थे भ्रमी. नाना म्हणजे जगातले जेवढे तीर्थ आहेत, अनेक तीर्थ सगळे फिरा. आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्रिवेणी संगमात या, महाकुंभामध्ये स्नान करायला फिरून. पण तुम्ही तीर्थयात्रा करीत करीत जरी महाकुंभामध्ये गेले, पण तुमची देवाच्या भजनावर श्रद्धा नसेल तर तो महाकुंभ सुद्धा तुम्हाला पवित्र करू शकत नाही.
त्रिवेणी संगम देखील तुम्हाला पवित्र करू शकत नाही, हे माझ्या ज्ञानोबा यांचं ठाम मत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय फायनल असतो, लक्षात ठेवा. जगातले सगळे संत सुप्रीम कोर्टाचा आदर करतात. हे बाकीचे जे कोर्ट असतात ना, हे कोर्ट एकदा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की तो फायनल आहे. तसं माऊली श्री ज्ञानोबा यांना सगळे संत मानतात. त्यांच्या समकाळात संत झाले ते तर मानतातच, पण माऊली श्री ज्ञानोबा यांपासून आतापर्यंत झालेले सगळे संत त्यांना मानतात. आणि पुन्हा एक शब्द सांगतो, जे ज्ञानोबा यांना संत मानित नाही किंवा त्यांचं वर्णन करीत नाही, त्यांना वारकरी संप्रदाय संत म्हणायला तयार नाही. हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. सुप्रीम कोर्ट आहे माऊली श्री ज्ञानोबा आहे. ते म्हटले तुम्ही त्रिवेणी संगमात जाऊन स्नान करा, पण भजनावर श्रद्धा नसेल नाही पवित्र करू शकत तुम्हाला तो त्रिवेणी संगम. हो, वेदामध्ये जे उपाय सांगितलेले त्याच्यामध्ये तीर्थयात्रा हा सुद्धा एक उपाय सांगितलेला आहे. आणि आपला जन्म ज्या देशात झाला याला भरतखंड म्हणतात. आणि या भरतखंडामध्ये पुष्कळ तीर्थ आहेत. किती तीर्थ आहेत याचा उल्लेख तुम्हाला पद्मपुराणामध्ये पाहायला मिळेल. एका व्यक्तीने मला एक ग्रंथ भेट दिला, महाभारत. मी सांगितलं बरोबर वैभव तुला, काय देव काय देव. तो माझ्या घरी एक दिवशी गाडी घेऊन आला आणि ग्रंथ घेऊन आला, महाभारत. म्हटलं माझ्याकडे नव्हता खरं महाभारत, बरं झालं म्हटलं मला तुम्ही भेट दिलं महाभारत, छान छान. पण मी त्याला म्हटलं महाभारत तुला मला द्यायची इच्छा कशी काय झाली. तो म्हटला मी माझ्या घरी वाचायलाच आणला होता, पण एका माणसाने सांगितलं की महाभारत घरामध्ये असल्यावर घरामध्ये भांडणं होतात, म्हणून आमच्या घरामध्ये ठेवण्यापेक्षा तो तुमच्या घरात ठेवा. आणि म्हणून त्याने मला तो भेट दिला. त्याच्यामध्ये सुद्धा वनपर्वामध्ये सगळ्या तीर्थांचं वर्णन आलंय. किती तीर्थ आहेत. कुणी विचारलं या देशामध्ये काय आहे, या देशामध्ये संतांची खाण आहे, या देशामध्ये तीर्थांची खाण आहे. पुष्कळ तीर्थ आहे. आणि एवढे तीर्थ जरी या देशामध्ये असतील तुम्ही पहा, तरी या भारतखंडामध्ये एक तीर्थ असं की त्याला तीर्थराज म्हटलं जातं. आणि ते तीर्थराज म्हणजे तीर्थराज प्रयागराज. आता प्रयागराज त्याला तीर्थराज म्हटलं जातं. त्याला जसं राजांमध्ये एखादा महाराजा असतो तसं सगळ्या तीर्थांमध्ये महाराजा तीर्थ आहे, तीर्थराज प्रयाग. मग आता तो राजा जो असतो तो सिंहासनावर बसलेला असतो. मग तसा तीर्थराज प्रयाग जो आहे हा सुद्धा सिंहासनावर बसलेला आहे. गोस्वामी तुलसीदास त्याचं वर्णन करतात. संगम सिंहासन सुटी सोहा, छत अखय वट मुनी मन मोहा. तो त्रिवेणी संगमावर विराजमान झालेला आहे प्रयागराज. त्याच्यावर छत्र आहे अक्षय वटाचं. छत अखय वट मुनी मन मोहा. तिथे दोन नद्यांचा संगम प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला मिळतो. आणि एक तीर्थ सरस्वती नावाचं तीर्थ तिथून गुप्त वाहते खालून. दोन नद्यांचा संगम प्रत्यक्ष पाहायला मिळतो आणि सरस्वती तिथून खालून गुप्त वाहते. जे तिथून जाऊन आले असतील किंवा जाणार असतील त्यांच्यासाठी सांगतो. ज्याप्रमाणे समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणी शब्द म्हटला गेला की हसतात. हो, तुम्हाला 1500चा हप्ता येऊ नाही तर नाही हो, पण तुम्ही लाडक्या बहिणीच आहेत. तुमचा प्रश्न तो येतो का नाही मला माहित नाही, पण तुम्ही लाडक्या बहिणी आहेत. ज्याप्रमाणे माझ्या लाडक्या बहिणी आपल्या माथ्यावर असा भांग पाडतात केसांचा, तसं तुम्ही प्रयागाला गेलात तर तिथं तुम्हाला असं ज्याप्रमाणे तुमच्या केसाचा भांग पाहायला मिळतो तसा तिथे सुद्धा दोन नद्यांचा संगम तुमच्या भांगासारखा पाहायला मिळतो. बरं का. आता तिथे लांबून पाहिलं ते एका बाजूचं जे तीर्थ आहे ते तुम्हाला काळं दिसणार आणि दुसऱ्या बाजूचं जे तीर्थ आहे ते तुम्हाला श्वेत दिसणार. एका नदीचं जे पाणी आहे, जल आहे, तीर्थ ते काळ्या रंगाचं आहे आणि दुसरं आहे ते श्वेत रंगाचं आहे. ज्या ठिकाणी काळ्या रंगाची नदी म्हणजे काळ्या रंगाचं तीर्थ
आणि श्वेत रंगाचं तीर्थ एकत्र येतं, तिथं जर कुणी स्नान केलं तर त्याला स्वर्गाची प्राप्ती होते, असं वर्णन प्रत्यक्ष वेदामध्ये आलेलं आहे. सीता सीते सरिते यत्र संगते तत्र लुप्तो दिवमुत्पतंती. म्हणजे त्या संगमात जर कुणी आंघोळ केली, स्नान केलं तर त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. आणि म्हणून तुम्ही म्हणाल मग या दोन तीर्थांचं वैशिष्ट्य काय, तर ज्या नदीचं तीर्थ श्वेत आहे, पाणी सफेद आहे, पांढरं आहे, तिला म्हणतात गंगा. आणि जिचं तीर्थ लांबून पाहताना काळ्या रंगाचं दिसतं तिला म्हणतात यमुना. आता या दोनही नद्यांचा महिमा आपल्या सर्वांना माहिती आहे, कारण आपण अनेकांची कीर्तनं श्रवण केलेली आहेत. जिचं पाणी श्वेत आहे ती गंगा, तिचं नुसतं नाव जरी घेतलं म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, सकळ गंगा गंगा सकळ दोष किंवा सकळ पापे जाती भंगा. काय या गंगेचा महिमा आहे, तर त्या गंगेचा महिमा बरं का, राजा भगीरथाने मृत्यू लोकामध्ये तिला स्वर्गातून आणली, सर्वांना माहिती आहे. तर ती कोण आहे, तर जगत कल्याण करण्यासाठी प्रत्यक्ष श्री विष्णूच त्या गंगा रूपाने, जल रूपाने या मृत्यू लोकामध्ये प्रगट झालेला आहे. श्री गंगा द्रव रूपेन त्रैलोक्यम व्यापी तिष्ठती न गंगा सदृशम तीर्थ स्वयमेव द्रुतो हरिही. म्हणजे प्रत्यक्ष श्री भगवान जलरूपाने या जगामध्ये लोकांना पुनीत करण्यासाठी प्रगट झालेले आहेत. म्हणजे गंगा म्हणजे प्रत्यक्ष विष्णू आहे. आता यमुना, यमुनेचं पाणी काळ्या रंगाचं तुम्हाला पाहायला मिळतं. मग यमुना काळी का, कारण ती कृष्णाची तिला वामांगी म्हटली जातं, अर्धांगिनी म्हटलं जातं कृष्णाची. कृष्ण सावळा आहे तशी ती सुद्धा सावळी आहे. आणि म्हणून कृष्ण वामांगी संभूता यमुना कृष्ण रूपिणी. बरं का, ती कृष्ण वामांगी आहे. न जलम यमुना तीर्थ स्वयमेव द्रुतो हरिही. म्हणून ती यमुना सुद्धा प्रत्यक्ष हरी आहे आणि गंगा सुद्धा प्रत्यक्ष हरीच आहे. मग ज्या ठिकाणी यमुनेच्या रूपाने हरी आणि गंगेच्या रूपाने हरी एकत्र आलेला आहे, त्या ठिकाणी तिथे जर तुम्ही स्नान केलं तर तुम्हाला पुण्य मिळणार आहे, तुम्हाला तुमची पाप जाणार आहेत. या सगळ्या वचनावरती काही लोक विश्वास ठेवतात आणि जाऊन त्या ठिकाणी स्नान करतात. काही विमानाने गेले, काही गाडी घेऊन गेले, बरं का, काही ट्रेनने गेले. पण माऊली म्हणतात तुम्ही कसेही गेले तिथं स्नानासाठी, पण लक्षात ठेवा या वचनावर विश्वास ठेवून तुम्ही जर तिथे गेला असाल, पण तुमची जर भजनावर श्रद्धा नसेल तर मात्र तुम्ही केलेली तीर्थयात्रा व्यर्थ आणि तुम्ही गंगेमध्ये जाऊन केलेलं स्नान सुद्धा व्यर्थ. चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ. चला मग आता इथं प्रश्न आहे, आम्ही त्रिवेणी संगमात गेल्यानंतर सुद्धा आम्हाला तो संगम पवित्र करू शकत नाही. माऊली म्हटले नाही. मग का पवित्र करत नाही याचं आम्हाला तुम्ही उत्तर द्या. त्यांनी पवित्र केलं पाहिजे आम्हाला. तो संगम आम्हाला पवित्र का करीत नाही, तर तो संगम आम्हाला पवित्र का करीत नाही, तर याचं उत्तर द्यायचं झालं तर त्या गंगा आणि यमुना या दोनही तीर्थांना लक्षात ठेवा, या दोनही तीर्थांची जी उत्पत्ती आहे ती परमात्म्यापासून झालेली आहे. व ज्यांची त्या परमात्म्यावर श्रद्धा नाही त्यांना त्या पवित्र करतील कशा काय. दुसरं कारण असं आहे, हे जे दोन तीर्थ आहेत, समजा आपण तिथं जाऊन स्नान केलं, आपली पाप या तीर्थांनी धुतली गंगेने यमुनेने, पण त्यांना त्यांची पाप घालवण्यासाठी नामधारक संतांचा आश्रय घ्यावा लागतो. म्हणजे नामचिंतन करणाऱ्यांची संगती केल्याशिवाय हे तीर्थ पवित्र होत नाही. मग आता नामचिंतन करणाऱ्या साधूची संगत केल्याशिवाय जर तीर्थ पवित्र होत नाही तर ते भजन न करणाऱ्या माणसाला पवित्र करतील का. आणि म्हणून चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि म्हणून साधवण्यासिना शांता हरंते लोक पावना. बरं का, श्रीमद भागवतामध्ये
असा उल्लेख आलेला आहे. जे शांत आहेत, जे ब्रह्मनिष्ठ आहेत, जे साधू पुरुष आहेत, असे साधू पुरुष जेव्हा गंगेमध्ये येतात, स्नान करतात, तेव्हा त्या गंगेला खूप आनंद होतो, यमुनेलाही आनंद होतो. आणि म्हणून ज्या साधूची संगती व्हावी म्हणून ती गंगा वाट पाहते, रात्रंदिवस वाट पाहते. ज्याप्रमाणे आपण सगळे वाट पाहतो साधू संतांची सप्ताहामध्ये, तशी गंगा सुद्धा वाट पाहते. स्वये आपण भागीरथी सर्वदा ऐसे चित्ती, कोण साधू मज प्रती येती, जेणे माझी पापे जाती निषेध. लक्षात ठेवा, ही गंगा रात्रंदिवस प्रतीक्षा करते की एखादा साधू येईल, माझ्यामध्ये स्नान करील आणि माझी पाप घालवील. ज्यावेळी माझ्या ज्ञानोबारायासारखा संत विचार करतात, ज्ञानोबाराय समाधीच्या पूर्वी, की मला तीर्थयात्रा करायची आहे म्हणून, माऊली श्री ज्ञानोबाराय तीर्थयात्रेचा संकल्प करतात पांडुरंगासमोर. कधी कधी अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले म्हणतात, तर कळत नकळत झालेली पाप धुण्यासाठी माऊली गेले होते. अर्ध हळकुंड समजायचं आपण ते. अरे जन्मतेने प्रसंगे स्त्री देहासी शिवणे अंगे, म्हणजे जन्मल्यापासून ज्यांचं जीवन अतिशय सोहळ आहे, येतानाच ते साधुत्व घेऊन आलेले आहेत. नुसतं ज्ञानदेव ज्ञानदेव जरी म्हटलं तरी माणूस वासुदेव स्वरूप होऊन जातो. एवढं सामर्थ्य ज्यांच्या नावात आहे, त्यांना पापाचा स्पर्श होईल कसा काय? मग श्री ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेला जायचा विचार करतात. त्याचं एकच कारण आहे, स्वयं ही संतांनी पुनंती तीर्थहा, हे संत तीर्थांना पवित्र करण्यासाठी तीर्थाला जातात. आणि समजा कधी जर संत तीर्थाला नाही गेले तर हे तीर्थ आहेत ना, हे सगळे तीर्थ संतांच्या घरी येतात. तीर्थे तया ठाय, आश्रमामध्ये सगळे तीर्थ पुनीत होण्यासाठी येत होते. कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये सर्व तीर्थ पुनीत होण्यासाठी येत होते. पुढे मॉनिटर द्या मला. जगातले सगळे तीर्थ संतांच्या घरी येतात.
पुनीत होण्यासाठी. मग ज्यांची नामावर श्रद्धा नाही त्यांना तीर्थ पवित्र करतील कसे काय? एक अजून एक शंका महत्वाची आहे की समजा आता ज्यांची भजनावर श्रद्धा आहे, ज्यांची नामावर श्रद्धा आहे, जे सतत नामचिंतन करतात, ते तीर्थाला नाही गेलं तरी चालतं. आणि ज्यांची भजनावर श्रद्धा नाही ते तीर्थाला जाऊन काही फायदा नाही. ऐकता ना तुम्ही सर्वजण? जे सतत भजन करतात ते तीर्थाला नाही गेले तरी चालतं, आणि जे भजन करीत नाही ते तीर्थाला जाऊन काही फायदाच नाही. मग दोन्ही माणसं तीर्थाला नाही गेले तर तीर्थाला विचारील कोण? त्या तीर्थाला उणेपणा येऊ शकत नाही का? त्या तीर्थाला येऊ शकतो का नाही उणेपणा? नामधारक म्हटले आम्ही कशाला तीर्थाला जाऊ? आणि काही म्हणतील आम्ही भजन करीत नाही, आम्ही तिथं कशासाठी जाऊ? ते पवित्र करीत नसतील तर मग तीर्थांना कमीपणा येऊ शकतो. मग याच्यासाठी उपाय काय? तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडक्यात सांगतो. घड्याळ पुढे चाललंय, घड्याळाचा विचार केला पाहिजे आपण. तर सर्वांनाच वाटत नाही का कीर्तन वाढावं म्हणून. काही लोकांचं असं एसटी कधी का सुटलं ना, पण वेळेत पोचली पाहिजे. कीर्तन कधी का सुरू होईना, वेळेत संपलं पाहिजे, असं काही लोकांचं. तुम्हाला सांगतो, नामधारकांचे प्रकार दोन आहेत. एक नामधारक आहे त्याला म्हणतात विशेष नामधारक, आणि दुसरा जो नामधारक आहे त्याला म्हणतात सामान्य नामधारक. असे दोन प्रकार आहेत. मग आता विशेष नामधारक कोण? जो फक्त देवाच्या भजनावर श्रद्धा ठेवतो, इतर कशावरही त्याची श्रद्धा नाही. ऐका आता, ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराजांची प्रमाणे तुम्ही जर पाहिली तर तुकोबाराय म्हणतात पांडुरंगाचं भजन हेच माझं तीर्थ, पांडुरंगाचं भजन हेच माझं व्रत, बरं का, आणि पांडुरंगाचं भजन हीच माझी साधना, हेची माझे तीर्थ, हेची माझे तीर्थ हेच माझं व्रत, सगळं सगळं माझं हे नामच देवाचं आहे, बरं का. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडे, विठ्ठल तोंडे उच्चारा, विठ्ठल अवघा भांडवल, विठ्ठल बोला, विठ्ठल विठ्ठल नाद, विठ्ठल भेद, विठ्ठल छंद, विठ्ठल, सगळं आमचं विठ्ठलच आहे. आणि का काही काम नाही. आता याला म्हणायचं फक्त देवाच्या भजनावर ज्याची श्रद्धा आहे तो विशेष नामधारक. सामान्य नामधारक कोण? ज्याची भजनावर पण श्रद्धा आहे आणि तो इतरही साधनं करतो, पंढरपूरच्या वारीला पण जातो आणि शिर्डीची वारी निघाली कळलं का तिथेही जातो, देवाचंही भजन करतो, गोंधळही घालतो. म्हणजे इतर साधनावर त्याची श्रद्धा आहे, बाकीच्या साधनावर त्याची श्रद्धा आहे. सामान्य नामधारक म्हणायचं त्याला. आणि म्हणून सामान्य जे नामधारक आहेत त्याची इतर साधनावर पण श्रद्धा आहे, तीर्थावर श्रद्धा आहे, व्रतावर श्रद्धा आहे, भजनावर श्रद्धा आहे, सामान्य नामधारक. तर त्याने तीर्थाला जावं, त्याने तीर्थाला बिनधास्त जावं, पण तीर्थाला गेल्यानंतर मात्र त्याने देवाचं भजन करावं. याच्यासाठी तुम्हाला प्रमाण सांगतो मी. जे काकडा करताना त्यांच्या प्रमाण पाठ्यातली आहेत. ज्याची फक्त भजनावर श्रद्धा आहे त्यासाठी पण काही प्रमाण आहेत, आणि ज्याची भजनावर आणि इतर साधनावर श्रद्धा आहे त्याच्यासाठी पण काही प्रमाण आहेत. चला आता ज्यांची फक्त भजनावर श्रद्धा आहे त्यांच्यासाठी प्रमाण सांगतो. न लागे तीर्थाचे भ्रमण, न लागे तीर्थाचे
श्रद्धा आहे आणि तीर्थाला पण जाता तुम्ही ना, मग तुमच्यासाठी वेगळं प्रमाण आहे. कोणतं प्रमाण? तीर्थयात्रे सुखे जाओ, वाचे विठ्ठल नाम गाओ, संता संगे सेवो वासुदेव धनिवरी, वासुदेव धनिवरी करू वासुदेव तीर्थाला जा, कुठेही जा, पण भजन करा अशी माझी विनंती. कुठेही जा पण भजन करा. माऊली म्हणतात चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, माऊली म्हणतात तुम्हाला मी याच्यासाठी विनंती करतो भजन करा, की जेव्हा तुम्ही भजन करत नाही, तुमच्याकडून भजन घडलं जात नाही, तेव्हा तुम्ही कुणी जरी असले तरी तुमची गणती पाप्यामध्ये केली जाते. माऊली म्हणतात जो भजन न करणारा आहे तो महापापी आहे. आणि असा जो महापापी आहे त्याच्या पंक्तीत तुम्हाला बसायचं असेल तर भजन करू नका. अभंगाचं दुसरं चरण. नामासी विनमोक जीवनामध्ये नामविन्मुक्ता आली तो कुणी असला तरी त्याची गणती पाप्यातच केली जाते. बरं का? म्हणजे ज्याच्याकडून देवाचं भजन घडत नाही, ज्ञानोबा म्हणतात तो कुणी असो तो पापीच आहे. कुणीही असो तो पापीच आहे. का हो? भजन न करण्याचा आणि पापाचा काय संबंध आहे? बरं का? जे काही संबंध सांगितलेले आहेत ते सगळे संबंध तुम्ही शास्त्री मानताना विचारा. भजन न करण्याचा पापाचा कार्यकारण भाव संबंध आहे. बरं का? काय संबंध? तर भगवान म्हणतात माझी प्राप्ती जीवनामध्ये होणं याला म्हणायचं शुद्ध पुण्य. माते जेणे पावी जेते शुद्ध पुण्य. म्हणजे भगवान परमात्म्याची प्राप्ती होणं याला म्हणायचं साध्यरूप पुण्य. आणि भगवत प्राप्तीचं जे साधन आहे भजन त्याला म्हणायचं साधनरूप पुण्य. मग साधनरूप पुण्याकडे आपली जर पाठ झाली किंवा साध्यरूप पुण्याकडे आपली जर पाठ झाली तर तो कुणी जरी असला त्याची तुलना पाप्यातच केली जाते. म्हणून माऊली श्री ज्ञानोबा रायांनी देवाच्या मुखामध्ये काही शब्द घातलेले आहेत.
ते आपल्याला वेळेच्या अभावी मी थोडक्यात सांगतो. जे भजन करत नाही त्यांच्यासाठी ज्ञानोबा काय म्हणतात ते ऐका. तैसे माझी भक्तिवीण जळो त्यांचे जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. माऊली म्हणतात त्यांच्या जीवनाला आग लागो जे माझं भजन करीत नाही ते पुण्य डावलवणी जाती अभक्ता ते. ज्याप्रमाणे पंढरपूरच्या वारीमध्ये आपण चालतो बरं का दाऊ बाबा, पंढरपूरच्या वारीमध्ये चालताना आपण सासवड सोडलं की सासवडच्या पुढे ना बऱ्याचशा ठिकाणी हिवराची झाडं बघायला मिळतात आपल्याला. हिवराची झाडं आता कमी झाली जरा कन्स्ट्रक्शन वाढल्यामुळं. हिवराची त्या हिवराच्या झाडाखाली माणसं बसली की असं म्हणतात त्याच्यावरती त्याला काहीतरी कलंक लागतो म्हणून त्या माणसाला त्याच्या बुद्धीमध्ये कलंक प्रवेश करतो, कली प्रवेश करतो, बुद्धी त्याची विचलित होते. कारण रामायणामध्ये अशी कथा आली की राम राज्यामध्ये विघ्न निर्माण करण्यासाठी देवाने जेव्हा विकल्प पाठवला या मृत्यू लोकामध्ये, तर त्या विकल्पाने कलह निर्माण करायचा अयोध्येमध्ये. पण थांबावं कुठं, आपण थांबायला जागा दिसत नाही कुठे, म्हणून हिवराच्या झाडावर मुक्काम केला होता. आणि मंथरा त्याच्या खालून जाताना त्या मंथरेच्या बुद्धीमध्ये त्यांनी प्रवेश केला होता त्या विकल्पाने. अशी कथा रामायणामध्ये आली. म्हणून सज्जन माणसं जी असतात ती हिवराच्या झाडाखाली बसत नाही. जुने वारकरी आहेत ना हिवराच्या झाडाखाली बसत नाही. पण जे नवीन गेलेले त्यांना माहित नाही ना. ते जेवले का तिथं घेतली पिशवी उशाला का झोपले. मग आता जे जिथं तिथं कलह पाहायला मिळतात तुम्हाला बरं का. सप्तामध्ये कलह, दिंड्यामध्ये कलह, समजायचं हिवराच्या झाडाचा पराक्रम आहे बरं का. सज्जन माणसं हिवराच्या झाडाखाली बसत नाही. त्याप्रमाणे पुण्य जे असतात ते अभक्ताच्या जवळ सुद्धा फिरकत नाही. तो पापी आहे. निम्म निंबोळ्या मोडोनी आला तरी तो का कावळीयाशी सुकाळ झाला. तसा भक्तीहीने वाढीनारा दोषाची लागी. त्याच्याकडून भजन घडत नाही ना, मग आता त्याच्या जीवनामध्ये फक्त दोष वाढणार आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून नाम शांतीब्रह्म एकनाथ महाराज बघा भगवंताच्या मुखामध्ये एक शब्द घालतात, नाम निर्दळी पापा समस्त हे सकळ शास्त्रा संमत. जो विकल्प मानी तेथ तो जाण निश्चित वज्र पापी. आणि म्हणून देवाच्या भजनामध्ये असं कुठलं जगातलं पाप नाही का ते जात नाही. पण जो देवाचं भजनच करीत नाही त्याला जे पाप लागतं त्या पापाला म्हणतात वज्रले पाप. वज्रले होण्या त्याला जे पाप लागतं त्याला म्हणतात वज्रलेप पाप. आणि हे वज्रलेप पाप बरं का कशानेही जात नाही. बाकीची पाप घालवण्यासाठी प्रायश्चित्त आहेत पण वज्रलेप पाप घालवण्यासाठी प्रायश्चित्त नाही. तुम्हाला सांगतो आळंदीला गेल्यावरती पुण्य मिळतं. आळंदीला गेल्यानंतर माणसाची पाप जातात. पण जी माणसं आळंदीला गेल्यावरच पाप करतात मग त्यामुळे जे माणसाला पाप लागतं त्याला म्हणायचं वज्रलेप पाप. अन्य क्षेत्रे कृतम पापो पुण्यक्षेत्रे विनश्यती. पण पुण्यक्षेत्रे कृतम पापो वज्रलेपम भविष्यती. तसं जगातले सगळे पाप आहेत ते नामचिंतनाने जाऊ शकतात. पण ज्यांची नामावर श्रद्धा नाही ते लागलेलं पाप कुठल्याही साधनाने जात नाही. त्याला कुठं प्रायश्चित्त नाही. तो कुणी का असेना त्याला पापी म्हटलं जातं. पण श्रीमद भागवतामध्ये प्रल्हादाची भाषा आहे विप्राद्वी षडगुण युताद रविंद नाभ पादाद रविंद विमुखात स्वपच वरिष्ठम. एखादा ब्राह्मण म्हणून घेतो स्वतःला पण तो भजन करीत नाही. त्याच्यापेक्षा भजन करणारा चांडाळ मात्र पुण्यवान मानला पाहिजे. त्याच्या खाली नाथ महाराज लिहितात ओवी चांगली. विप्राद्वी षडगुण युता या श्लोकीची हीची बरं का पवित्रता. विप्रादी षडगुण युता या श्लोकीची ह्याची कथा जळो त्या विप्राची पवित्रता. जो माझ्या भजन पथा विन्मुख भजन न करणारा ब्राह्मण आहे त्याचा सुद्धा धिक्कार केला. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड
आणि पुढे शिवी दिली, काय त्याची रांड प्रसवली, त्याच्यापेक्षा चांडाळ चांगला आहे. आणि म्हणून ज्याला देवाचं भजनच घडलं नाही, मग त्याला जे पाप लागतं त्या पापाला म्हणतात वज्रले पाप. आणि हे वज्रले पाप घालवण्यासाठी जगामध्ये कोणताच उपाय नाही. मग त्याच्यासाठी एक उपाय सांगतात ज्ञानेश्वर महाराज. त्याने फक्त एक काम करावं, त्याने फक्त भगवंताच्या समोर आपली पाप कबूल करायची, भगवंताला त्याने आळवायचा. भगवंताला आळवताना अंतकरणामध्ये पश्चाताप असावा, देवावरती विश्वास असावा आणि भजनामध्ये तीव्रता असावी. विठ्ठल भजन करताना अंतकरणामध्ये पश्चाताप असावा. ज्याप्रमाणे श्रीमद भागवतामध्ये, मला वाटते नाथबाबांच्या भागवतामध्ये 23व्या अध्यायामध्ये भिक्षू गीत आलेलं बघा, भिक्षू कथा. त्याच्यामध्ये किती पश्चाताप दग्ध अंतकरणामध्ये तो देवाला आळवतो. म्या नाही दिदले दान, म्या नाही स्मरलो नारायण, मज येता नरक दारुन कोण मज सोडवी. आपण आपली पाप आहे ना परमेश्वरासमोर कबूल करायची. बरं का, माणसांचं उलट आहे. माणसं पुण्य देवाला सांगतात आणि पाप लपून ठेवतात. असं करायचं नाही. पाप देवासमोर कबूल करायची. मितव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ्या आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा, नाही ऐकिले गायले गीत, करिले लाज सांडिले, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. देवासमोर आम्ही आमची पाप कबूल करायची भगवंताच्या समोर. आणि मग जेव्हा आम्ही भगवंताच्या समोर पश्चाताप दग्ध अंतकरणाने देवाचा धावा करतो, तेव्हा परमेश्वर आल्याशिवाय राहत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, देवासमोर भजन करताना त्याच्यावरती आपला दृढ विश्वास असला पाहिजे. काय असला पाहिजे? दृढ विश्वास. बरं का, सोडविल माझा स्वामी निश्चयेसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. त्याच्यावर दृढ विश्वास असला पाहिजे. विश्वास. एक गोष्ट तुम्हाला सांगतो 2 मिनिटांमध्ये. एक सीमेवर या देशाचं रक्षण करणारा एक युवक, एक सैनिक, तरणा बांड 23 वर्षाचा, तो सुट्टीवर घरी परत आला आणि त्याची पोस्ट मोठी होती. सुट्टीवर घरी आला आणि घरी आल्यानंतर तो येण्याच्या अगोदरच त्याच्या आईने त्याचं लग्न ठरवून ठेवलं होतं की माझा मुलगा आता सैन्यातून घरी परत आला तर मी त्याचं लग्न करीन म्हणून. चांगल्या घरची मुलगी त्याला पाहून ठेवली होती. ज्या सैनिकांशी लग्न करतात ज्या मुली, ज्या शेतकऱ्याशी मुली लग्न करतात, बरं का, त्या खऱ्या शहाण्या समजाव्या. लक्षात ठेवा तुम्ही. सध्या परिस्थिती काय झाली आहे, ज्याला भरपूर जमीन आहे त्याची मुलगी शेतकऱ्याशी लग्न करायला तयार नाही. तिला वाटतं मुंबईचा मला एखादा मिळावा, पण तिला हे कुठं माहिती आहे का हा 10 बाय 10च्या खोलीत राहतो म्हणून. मी कितीतरी शेतकऱ्यांच्या मुली पाहिलेत का त्यांची इच्छा शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करायची नसते. तिला मुंबईचा कोणतरी पाहिजे, नोकरीवाला, जॉब, 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहणारा. आणि सैनिकांना सुद्धा काही माणसं आपल्या मुली द्यायला मागत नाही. दुर्दैव आहे. पण ही मुलगी मात्र सैनिकाशी लग्न करायला तयार झाली. लग्नही झालं आणि तो म्हटला आता लग्न आपलं झालं पण मी 8 दिवसांनी आता पुन्हा कामावरती हजर होणार आहे. ती म्हटली ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण आता तुम्ही आता जोपर्यंत इथं आहात ना 7-8 दिवस, मला एक इच्छा आहे हो. मला कधी कधी असं वाटतं का मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ जावं आणि तिथे एका नावेमध्ये बसावं आणि त्या नावेमध्ये कोणच नसलं पाहिजे, फक्त मी आणि माझा पती असलं पाहिजे, 2 जण. तो म्हटला चालेल. म्हणून त्याने आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक नावेत बसला आणि ती नाव घेऊन तो सकाळी 9 वाजता निघाला. ते नाव चालवणारे जे लोक आहेत ते आणि हे पती पत्नी ते समुद्राच्या मध्यभागी आपली ती नाव फिरते. काय दुर्दैव की संध्याकाळी एकाएकी असं मोठं वादळ सुटलं. जेव्हा ते जहाज
परत येताना मोठं वादळ सुटलं आणि वादळ सुटल्यानंतर जे नाव चालवणारे होते, जे जहाज चालवणारे होते, त्यांनी सांगितलं, हे बघा आता काही खरं नाही म्हटले आपलं, आता हे जहाज बुडणार आहे, हे जहाज आता बुडणार आहे पाण्यामध्ये. तेव्हा त्याची पत्नी जी होती ती पत्नी सारखं त्याला म्हणते, आपण एक काम करू, चला ना आपण इथून वाचण्याचा प्रयत्न करूया, काहीतरी करूया, वाचण्याचा प्रयत्न करूया आपण. ते खलाशी म्हटले, ते चालवणारे ते म्हटले, आम्ही जॅकेट घालून उड्या मारतो, तुम्हाला जर तसं करायचं असेल तर उड्या मारून आमच्यासोबत तुम्ही पोहत पोहत चला, दुसरी नाव कुठे मिळते का पाहू. आणि म्हणून ती पत्नी त्याला सारखं सांगते की आपण आता होडीतून खाली उडी मारू, अंगामध्ये जॅकेट घालून, आपलं लग्न आताच झालंय, आपण संसार केलेलाच नाही, आपल्याला संसार बरं का करायचा आहे पुढे, माझी विनंती तुम्हाला एका उडी मारा पटकन आणि आपण आपला जीव वाचूया. पण तो शांतपणे उभा आहे. पुन्हा पुन्हा ती त्याला म्हणते, अहो चला ना आपण आपला जीव वाचू. वादळ जोराने सुटलंय, होडी अशी डगमगते, आता ती बुडणारच आहे, तरी सुद्धा तो शांत आहे. त्या होडी चालवणाऱ्या माणसाने उड्या मारल्या, ते निघून गेले, पण हा मात्र शांतच आहे. आणि ती त्याची पत्नी त्याला सारखं म्हणते, चला ना आपण आपला जीव वाचू. हा काहीही बोलत नाही. मग शेवटी तिने जास्त हट्ट केल्यानंतर याने कमरेचा पिस्तूल काढला आणि कमरेचा पिस्तूल काढून त्याच्या छातीवर असा रोखून दिला, इथं ठेवला छातीवर. आणि 5 मिनिटं तो तिच्या नजरेला नजर असा भिडून उभा आहे आणि त्याने पिस्तूल तिच्याकडे छातीवर ठेवलेला आहे, रागाने तिच्याकडे बघतो. नंतर त्याने ते पिस्तूल छातीवरून तिच्या बाजूला काढलं, कमरेला ठेवलं आणि कमरेला ठेवल्यानंतर तो पुन्हा शांत आहे आणि तो पुन्हा त्या उसळणाऱ्या लाटा बघतो, डगमगणारी होडी बघतो आणि ते सगळं बघतो. ती त्याला पुन्हा म्हणते, अहो असं काय करता वेड्यासारखं, चला ना जीव वाचू आपला, आता आपली होडी बुडणार आहे. मग त्यांनी तिला प्रश्न विचारला. तो म्हटला, काय ग, मी जेव्हा पिस्तूल तुझ्या छातीवर ठेवलं, पिस्तूल जेव्हा छातीवर ठेवलं तेव्हा तुला काय वाटलं, काय वाटलं तुला ते सांग मला. ती म्हटली, माझा तुमच्यावर 100% विश्वास आहे, तुम्ही मला मारू शकत नाही, तुम्ही मला मारू शकत नाही, माझा तुमच्यावर 100% विश्वास आहे. तो म्हटला, तुझा जर एका मरणाऱ्या माणसावर 100% विश्वास आहे तर माझा अविनाशी परमात्म्यावरती 1000% विश्वास आहे, तो आम्हाला काहीच करू शकत नाही. याला म्हणतात विश्वास. आणि म्हणून पश्चाताप दग्ध अंतकरणाने त्याला आळवायचा, विश्वासाने त्याला आळवायचा. आणि पुढे भजनामध्ये तीव्रता असली पाहिजे, सातत्य असलं पाहिजे. आणि ज्यावेळी तुमच्या भजनामध्ये सातत्य येतं त्यावेळेला मात्र तो परमात्मा आपल्या हाकेला धावल्याशिवाय राहत नाही. म्हणून हरिविन धावयानं पवे कोणी, त्याच्याशिवाय तुमच्या या दुःखातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी, पापातून बाहेर काढण्यासाठी दुसरा कोणी येऊ शकत नाही. म्हणून हरिविन धावयानं पवे कोणी. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भजनाचं महत्व मीच सांगतो असं नाही, तर ज्याने प्रसिद्ध पुराण लिहिलं ते वाल्मिक महर्षी सुद्धा रामायणामध्ये त्या भजनाचं महत्व गातात. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिनी लोक उद्धरती. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध विठोबा कुमारी.
संगमी नाना तीर्थे भ्रमे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नाम शिवन्मुख तो नरपापिया हरिवण धावयान पवे कोणी. माऊली म्हणतात मी ज्या साधनाचा महिमा गायलेला आहे त्या साधनाचं महत्व किती आहे हे प्रसिद्ध पुराण रामायण ज्या वाल्मिकजीने लिहिलेलं आहे त्या वाल्मिकजींना तुम्ही विचारा की नामाचा महिमा काय. रामचरित मानसामध्ये एक चौपाई आलेली आहे. वाल्मिकी नारद घट जोनी निज निज मुख निकहई निज होनी. तुम्ही नामाचा महिमा वाल्मिकजींना विचारा, नारदांना विचारा, अगस्तीला विचारा, मग तुम्हाला ते नामाचा महिमा सांगतील. वाल्मिकजींना नामाचा महिमा विचारा तुम्ही, ते म्हणतात खरं सांगू मी सामान्य माणूस होतो, सामान्य शूद्र जीव होतो, पण या नामाने मला इतकं मोठं बसवलं, इतकं मोठं बनवलं की ब्रह्मदेवाच्या पंक्तीत मला बसवलं. उलटा नाम जपत जग जानी, उलटा नाम, उलटा मंत्र म्हटले मी, उलटा मंत्र म्हटल्यानंतर सुद्धा त्याचं फल किती आहे. उलटा नाम जपत जग जानी, वाल्मिकी भय ब्रह्म समानी. मला ब्रह्मदेवाच्या पंक्तीमध्ये बसवलं या नामचिंतनामुळं. आणि म्हणून रामायणामध्ये सुद्धा नामाचा विशेष महिमा गायलेला आहे वाल्मिकीजीने. ज्ञानोबाराय म्हणतात म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की बाकीच्या सगळ्या साधनांच्या तुलनेमध्ये नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. तुम्ही जर नामचिंतन केलं तर त्याचं परम प्रयोजन काय आहे, तर तुम्ही तर त्याच्यामध्ये पवित्र व्हालच, पण परंपरेने तुमचं कुळ शुद्ध होईल. आईच्या 21 कुळाचा उद्धार होईल आणि बापाच्या 21 कुळाचा उद्धार होईल. कुळ तरले तयाचे, ऐका बरं का, आपल्या कुळामध्ये एक जर पापी पुत्र जन्माला आला, एक पुत्र दुर्योधनासारखा, तर आपली 42 कुळ नरकामध्ये घालतो. ज्याप्रमाणे जंगलामध्ये एक झाड पेटलं सुकलेलं अख्ख्या जंगलाची वाट लागते, तसा एक पापी पुत्र कुळामध्ये जन्माला आला की संपूर्ण कुळाची वाट लागते. पण एक जर सद्भक्त भगवत भक्त जन्माला आला आपल्या कुळामध्ये तर तो आईच्या 21 कुळाचा आणि बापाच्या 21 कुळाचा उद्धार करतो. कुळ तरले तयाचे, जी स्मरण केले नामाचे, तया भय नाही यमाचे, ऐसे बहुत ग्रंथी बोलिये. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. म्हणून आज या ठिकाणी मी अभंगाच्या फक्त पहिल्या चरणाचा अर्थ तुम्हाला मी सांगितलेला आहे, बाकीचे 3 चरण संक्षिप्त सांगितले. आणि असं तुम्हाला म्हणायला संधी नाही ठेवली का याने कीर्तन कमी केलं म्हणून, आणि असं सुद्धा मी बोललो नाही का राहिलेलं पुढच्या वर्षी सांगेन म्हणून. एकदा तारीख मिळाली तर बुवाने असं म्हणून नाही का पुढच्या वर्षी सांगेन म्हणून. लोकांची इच्छा नसते द्यायची, पण याने सांगितलेलं असतं अर्ध राहिलेलं पुढच्या वर्षी सांगेन म्हणून लोकांना तारीख द्यावी लागते. या ठिकाणी विसुंब्यामध्ये मला वाटतं की दुसऱ्यांदा आहे का नाही. या पंचक्रोशीमध्ये आमचे मेघनाथ पाटील वगैरे ही जी मंडळी आहे त्यांनी मला सांगितलं की आमच्या भागामध्ये तुम्ही त्याच्यापूर्वी, मी तर आलेलोच ना, आता 32 वर्ष झाली, त्याच्यामुळं कानाकोपरा पूर्ण ढवळून काढलेला आहे या भागामध्ये. आणि परमपूज्य परमश्रद्धेय गोविंद बाबा असतील, आमचे शास्त्रीजी समोर बसलेले आहेत. जिथं जिथं या सगळ्या मंडळीचं नियोजन आहे तिथं मी बरीचशी कीर्तनं बऱ्याच वर्षे केलेली आहेत. असो, या ठिकाणी आपल्या सर्वांना त्रिवेणी संगमाचं महत्त्व आणि तिथं गेल्यानंतर भजन का करावं याचं श्रेष्ठत्व कीर्तनामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केला. हा त्रिवेणी संगम आहे, हा त्रिवेणी संगम आहे, लक्षात ठेवा. कथा त्रिवेणी संगम, देव भक्तानी नाम, तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. मुदमंगलमय संत समाजू, हे आपले असले संत, आळंदी क्षेत्रातले हे पुण्यवान संत आमच्या गावामध्ये येणं हे खरं फिरतं प्रयाग क्षेत्र आहे. मुदमंगलमय संत समाज, जो जग जंगम तीर्थ राज. असो,
या ठिकाणी ही सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. या संपूर्ण कार्यकर्त्यांना मी माझ्याकडून शतशः धन्यवाद देईन. वारकरी संप्रदायाचं कार्य जो कोणी करतो त्याच्या चरणावर माझं साष्टांग दंडवत आणि त्याच्या पायाची माती मी कपाळाला लावण्याचा प्रयत्न करतो. म्हणून या सगळ्या मंडळीची सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. हे माझं भाग्य आहे. जाता जाता फक्त 2 शब्द सांगतो, तेवढे घरी घेऊन जाल एवढी अपेक्षा आहे. जीवन अतिशय सुंदर आहे, त्याला जास्तीत जास्त सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. आपण जगातून कधी जाऊ हे आपल्यालाच माहीत नाही, आणि म्हणून कधी जाऊ याची शाश्वती नसल्यामुळं जेवढं जीवन आपल्या हातात आहे ते एवढं सुंदर बनवा की आपण जगातून गेल्यानंतर सुद्धा त्याचा सुगंध जगामध्ये दरवळला पाहिजे. आम्ही आमची घरं सुंदर बनवली, घरं सजवली, पण जीवन आम्ही आमचं विकृत बनवलंय. घरं सजवून उपयोग नाही, नुसतं घरामध्ये राहणाऱ्या माणसांचं जीवन पण सुंदर असलं पाहिजे. काही काही घरामध्ये गेल्यानंतर पाणी सुद्धा प्यायची इच्छा होत नाही त्यांची तोंड पाहिल्यानंतर. पण काही काही घरामध्ये नुसतं पाऊल ठेवलं तर घरामधलं चैतन्य पाहिलं की असं वाटतं अरे अरे ही साधना करण्यासारखी जागा आहे. मगाशी त्या सरांच्या घरी आपण गेलो, काय नाव त्यांचं? आपण मगाशी उतरलो, मी फेटा बांधला तिथे. मेघनाथ भाऊ भिंगारकर. भिंगार भाऊ, भिंगार सर. मेघनाथ भाऊ भिंगारकर. मेघनाथ भाऊ. बर, असू दे. मी त्यांना म्हटलं बाबा मला कीर्तन झाल्यावर लगेच निघायचंय. नाही 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 असं चालणार नाही, यावंच लागेल तुम्हाला. आता काही ठिकाणी वारकरी आले की पोरांची तोंड भलतीकडं, बायकोचं तिसरीकडं, नवऱ्याचं एकीकडं, असं वाटतं इथं का आलो आपण. पण त्यांना किती वारकऱ्यांची सेवा करण्याचा बरं का किती त्यांना मोह आवरत नाही. जीवन सुंदर बनवा, जीवन विकृत नको. तुमची सगळ्यात मोठी श्रीमंती तुमची मुलं. तुम्ही किती पैसा कमवला, किती प्रॉपर्टी कमवली, याला गौण किंमत आहे, शून्य किंमत आहे. सगळ्यात मोठी श्रीमंती तुम्ही मुलांवर केलेले संस्कार. आणि म्हणून ज्याला असं वाटतं की मला जगामध्ये श्रीमंत म्हणून मिळवायचं आहे, तर पहिल्यांदा पोरांच्यावर चांगले संस्कार करा. तुमची मुलं कशी वागतात त्या वागण्यातून तुमची श्रीमंती कळते का विचाराची श्रीमंती तुमच्याकडे किती आहे. म्हणून तुम्ही 2 लाखाची गाडी मुलाला घेऊन दिली आहे, पण एका हातात मुलगा गाडी चालवतो, दुसऱ्या हातामध्ये मुलगा मोबाईल घेतो, आणि समोरून येणारी एखादी गाडी तुमच्या मुलाला त्या गाडीखाली चिरडून जाते. काय कमवलं तुम्ही जिंदगीमध्ये सांगा तुम्ही. कितीतरी नाक्यावरती मुलांचे बॅनर लागलेत मेलेल्या मुलांचे. विचारलं का मेले? ऍक्सिडेंट मध्ये मेले म्हणतात. कुणी हाताची नस कापून मरतो, कुणी विष खाऊन मरतो, कुणी आत्महत्या करून मरतो. हे असले संस्कार आहेत मुलांच्यावरती. चांगले संस्कार द्या मुलांना. मुलींनाही माझी विनंती आहे, तुम्ही माझ्या मुलीसारखे आहेत म्हणून सांगतो तुम्हाला, मोबाईलचा वापर चांगला करा. या देशामध्ये एक रॅकेट काम करत आहे, तुम्हाला त्याची कल्पना नाही. तुम्ही वेड्यासारखे वागताय. तुमच्या बापाने तुम्हाला मोबाईल घेऊन दिलाय, पण तुम्ही त्याचा वापर चुकीचा करताय. तुमच्या मोबाईलवरती एखादा अनोळखी फोन आला, बिलकुल उचलू नका. तुमच्या मोबाईलवरती एखादा अनोळखी मेसेज आला, उचलू नका, त्याला रिप्लाय देऊ नका. तुम्हाला हाय आला की लगेच तुम्ही हाय, हॅलो आला का हॅलो. कॉलेजचा पत्ता विचारला, दिला पत्ता. घरचा पत्ता विचारला, दिला पत्ता. नाव विचारलं, दिलं नाव. या देशामध्ये बोलण्यापेक्षा, या महाराष्ट्रात बोलण्यापेक्षा माझ्या ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही घटना अशा घडल्या की जे कृत्य जनावर करू शकत नाही असं कृत्य प्रेमामध्ये घडलंय. वसईच्या एका मुलीने प्रेम केलं मोबाईलवर. त्या मुलाने तिचे 36 तुकडे केले. त्या मुलीचा बाप काल मेला. त्या मुलीच्या चिंतेमध्ये. उरणला एका मुलीने नालायक मुलावर प्रेम केलं. तिच्या बॉडीचा एकही अवयव शिल्लक राहिला नाही, त्याने तुकडे तुकडे केले त्या मुलीचे. एका मुलीचं प्रेत फ्रीजमध्ये सापडलं. काही मुली जमिनीमध्ये पुरल्या गेल्या, काही परदेशामध्ये पाठवल्या, काही वाईट धंद्यामध्ये ढकलल्या, काही आज मरण यातना भोगतायत. तुम्ही असला घाणेरडा निर्णय तुम्ही घेताय. ज्या बापाने तुम्हाला मोबाईल घेऊन दिलाय ना, किमान तुमचा बाप येताना घरी उंच मानेने आला पाहिजे, ताट मानेने आला पाहिजे. ही जबाबदारी तुमची आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही जास्त लक्ष तुमचं शिक्षणावर फोकस करा, संस्कारावर फोकस करा, संस्कृतीचं जतन करा. आणि तुम्हालाही सांगतो, कपाळाला टिळा लावीत चला बरं का. कपाळाला टिळा लावीत चला. डोक्यावरती टोपी असते, त्याच्याने कळतं का हा मुसलमान आहे. पण तुमच्या कपाळाला टिळा नाही, डोक्यात टोपी नाही, नक्की तुम्ही कोण हे कळायलाच मार्ग नाही. बाकीच्या धर्मातली माणसं उघड्या छातीने मिरवतात आम्ही आमची जात घेऊन जगतोय म्हणून, आणि तुम्ही जात लपवतायत.
कितीतरी लोक जर पाहिले तर त्यांच्या कपाळाला टिळा नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि जाता जाता तुम्हाला एक वाक्य सांगतो, शेवटचं वाक्य. मंदिरातली मूर्ती ही माणसाने बनवलेली आहे आणि जगातला प्रत्येक जीव ईश्वराने बनवलेला आहे. जेवढं प्रेम तुम्ही मंदिरातल्या मूर्तीवर करता तेवढंच प्रेम तुम्ही माणसांवर करा. ही जगातली सर्वात मोठी भक्ती आहे. त्याच्यापेक्षा जगामध्ये कोणतीच भक्ती नाही. वाद विवाद भांडण तंटे टाळायचे, आपल्या माणसानं मोठं करायचं. आपल्या लोकांची एक मोठी सवय आहे, त्यांना शर्मा मोठा झाला टेन्शन नाही, त्यांना वर्मा मोठा झाला टेन्शन नाही, त्यांना खान मोठा झाला टेन्शन नाही, त्यांना शेख मोठा झाला टेन्शन नाही, त्यांना फक्त पाटील मोठा होता कामा नाही, त्यांना म्हातारी मोठा होता कामा नाही, त्यांना आपल्या समाजाची माणसं मोठा होता कामा नाही. आपल्या माणसांना मोठं करा, आपल्या माणसांच्यावर प्रेम करा. एखादा खाली पडतो त्याला हात द्या, एखादा पुढे चालला त्याला पाठिंबा द्या. आपली माणसं आपल्याला उपयोगात पडतील. पुष्कळ सांगण्यासारखं जास्त काही सांगत नाही. तेव्हा जाता जाता प्रत्येक विनंती करतो, आळंदीला मुलं ठेवली त्यांच्याकडे ते कीर्तनकार होऊन परत येतात, पण मुलांना त्यांच्याकडे 4 वर्षे ठेवायला लागतात. लक्षात ठेवा. सांगतो तेच सांगतोय. आमच्याकडे आम्ही मुलं ठेवत नाही आणि एकही पैसा मुलांकडून घेतला जात नाही. मुलांसाठी मुलींसाठी मोफत योगा, मुलांसाठी मुलींसाठी मोफत कराटे आणि मुलांसाठी मुलींसाठी धर्म शिक्षण अध्यात्म शिक्षण दिलं जातं. ज्या लोकांना आमच्याकडे मुलं पाठवायची नाही त्यांना घरच्या घरी सुद्धा मुलांना शिकवता येईल असं पुस्तक बनवलेलं आहे. अभ्यासक्रम त्याची किंमत आहे फक्त 100 रुपये. आणि म्हणून ज्याला पाहिजे असेल त्याने ते पुस्तक घ्या. ते पुस्तक बालकांच्यासाठी नसून ते पुस्तक पालकांच्यासाठी आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मला आनंद वाटतो सांगायला, हे एकनाथ पाटील समोर बसलेत ना, मनोहर दादा एकनाथ पाटील, आज त्यांच्या गावातल्या जवळजवळ 30 ते 35 मुली आमच्याकडे शिकतायत, लहान लहान मुली. आणि कुठल्याही मुलीला सांगा तुम्ही की पुरी 9वा अध्याय बोल, कुठल्याही मुलीला सांगा 12वा अध्याय बोल, कुठल्याही मुलीला सांगा 15वा अध्याय बोल. आता त्या मुली कराटे शिकतायत, त्या मुली योगा शिकतायत. म्हणजे माझ्या देशाचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी अशा प्रकारची पिढी तयार व्हावी. म्हणून मी गोविंद महाराजांना सुद्धा विनंती करीन, आमच्या शास्त्री महाराजांना, तर तुम्ही पूर्ण जीवन तुमचं माऊलीच्या सानिध्यामध्ये खर्च केलंय. आता थोडं आमच्या कोकणाकडेही लक्ष द्या आणि या कोकणामध्ये बरं का 50-100 अशी पोरं तयार करा की जे माझ्या वारकरी संप्रदायाची ध्वजा पताका या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फडकवतील. असो, येत्या 12 तारखेला श्री मलंगगडाची यात्रा आहे. मच्छिंद्रनाथांच्या तपाने आणि मच्छिंद्रनाथांच्या समाधीने पुनीत झालेला हा मलंगड पर्वत आमचा आहे. 1988 पासून आम्ही त्या मलंगडाच्या सेवेमध्ये आहोत. त्याची यात्रा सुरू झालेली आहे. किमान तुम्ही वरती पर्वतावर नका येऊ, पण पायथ्याशी तरी या, देवाचं दर्शन घ्या. परवा पौर्णिमेला संध्याकाळी आरती असते, महाआरती. या तुम्ही त्या महाआरतीसाठी. रात्री 12 वाजता पालखी असते त्या ठिकाणी. जेव्हा तुमची वहिवाट तिथं वाढेल ना, तेव्हा आपली मुक्तीची पहाट त्या ठिकाणी मोकळी होईल. म्हणून मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो. त्याचबरोबर श्री गुरु संत सावळाराम बाबा महाराज यांची पुण्यतिथी परवा आहे, माघ शुद्ध पौर्णिमेला सकाळी 10 वाजता. आणि त्या ठिकाणी आमचे संस्थेतले परमश्रद्धेय संदीपन दादा शिंदे यांचं कीर्तन होणार आहे. त्या कीर्तनाचा अवश्य सर्वांनी लाभ घ्यावा. ठिकाण आहे डोंबिवली. उपस्थित सर्व श्रोत्यांना धन्यवाद देतो. गायक वृंदांना धन्यवाद देतो. दोन्ही मृदंगाचार्यांना, 4ही मृदंगाचार्यांना धन्यवाद देतो. आणि साऊंडची सिस्टम ज्यांनी लावलेली या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद देतो. ज्यांचा कॅमेरा आहे त्यांनाही धन्यवाद देतो. तुम्हालाही धन्यवाद. आमचे या बांधिया सप्ताहाचे अध्यक्ष आमचे भाऊ महाराज उपस्थित आहेत, एकनाथ दादा आहेत, मनोहर दादा आहेत, सगळी मंडळी या ठिकाणी प्रेमाची उपस्थित आहेत. परमपूज्य परमश्रद्धेय आमचे गोविंद बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय.